नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण हरी. संत सेना महाराज यांचा पुण्यस्मरण दिन दरवर्षी श्रावण वद्य द्वादशीला आपण संपन्न करतो. याही वर्षी हा श्रावण वद्य द्वादशी हा दिवस आपण सेना न्हावी यांचा पुण्यस्मरण दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो आहोत. त्यानिमित्तानं संत सेना न्हावी यांच्या चरित्राचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. मी सर्वप्रथम सेना महाराजांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भारत ही देवभूमी व संतभूमी म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखली जाते. इथे विविध राज्यात अनेक संत होऊन गेले, ज्यांनी विविध भाषांच्या मधनं आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. त्यापैकीच मध्य प्रदेशामध्ये जन्माला आलेले, मुळात हे महाराष्ट्रातलेच, परंतु बरीचशी परिवार हे स्थलांतर करून इतरत्र जातात. तसेच सेना महाराजांच्या पूर्वज हे मध्य प्रदेशमध्ये बांधवगड या ठिकाणी गेलेले असल्यामुळे, परंतु मूळ ते महाराष्ट्रातलेच, परंतु मध्य प्रदेशमध्ये ज्यांचा परिवार स्थिर स्थावर झाला, अशा मध्य प्रदेशातील संत सेना न्हावी यांचं जीवनचरित्र आपण पाहणार आहोत. खरं तर वारकरी संप्रदायातील जे ज्येष्ठ संत म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो, त्या ज्येष्ठ संतांच्या मध्ये सेना न्हावी यांचा देखील आपल्याला अभिमानानं उल्लेख करावा लागतो. इतकं त्यांचं कार्य महत्वाचं राहिलेलं आहे. संत सेना महाराज हे संत ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराजांच्या समकालीन संत असलेले आपल्याला दिसून येतात, किंवा त्यांच्या परंपरेतले हे संत आहेत. अशा या संत सेना महाराज यांचा जन्म वैशाख वद्य द्वादशी विक्रम संवत 1357 साली अलाहाबाद जवळ जबलपूर जिल्ह्यात विलासपूरकडे एक फाटा जातो. त्या फाट्यावर उमरिया नावाचं एक स्टेशन आहे. तिथून एक गड दिसतो, तो गड म्हणजे बांधवगड, आणि या गडावरती संत सेना महाराजांचा जन्म झालेला आहे. त्यांचं महाराष्ट्राशी भावनिक अशा प्रकारचं नातं राहिलेलं आहे. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे परप्रांतात जाऊन राहिलेले अनेक कुटुंबे होती, त्यामध्ये संत सेना महाराजांचं देखील कुटुंब असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या वडिलांचं नाव देवीदास व आईचं नाव कुंवरबाई अशा पद्धतीचं आहे. वडील रामभक्त होते, तसेच अत्यंत नम्र व प्रामाणिक होते. यामुळे तेथील राजा रामसिंह यांचे ते विश्वासू होते, नव्हे तर राजकीय सल्लागार व विज्ञानवादी वैद्य म्हणून देखील त्या दरबारामध्ये वडील देवीदास यांना सन्मान आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळतो. ते रोज राजे साहेबांना मसाज करून तेल उटणं लावून आंघोळ घालण्याचं काम करत असत. आणि या ठिकाणी न्हावी, आपल्याला माहिती आहे 12 बलुतेदारांपैकी एक बलुतेदार असा हा न्हावी हा व्यवसायही, किंवा राजांची दाढी करणे ही गोष्ट देखील या ठिकाणी त्यांच्याकरवी केली जात असायची. शेजारीच असं म्हणतात की रामाचं मंदिर होतं त्या ठिकाणी राजवाड्याच्या मना. तेथे वडील पूजा करीत असत. संत मंडळी तीर्थाटनाला आली की या सेना महाराजांच्या घरी राहायला असायची. मग महाराष्ट्रातून, दक्षिण भारतातून जे कोणी संत तीर्थाटनाच्या निमित्तानं फिरत यायचे, तर देवीदास महाराज किंवा सेना महाराजांच्या घरी या संतांचा आदरातिथ्य होत असल्यामुळे आणि त्यांचं या ठिकाणी वास्तव्य सेना महाराजांच्याच घरी असलेलं आपल्याला दिसतं. घरात सुरुवातीपासूनच विज्ञानवादी वातावरण होतं.
बालपणापासूनच सेनाजीवर समतावादी वैज्ञानिक चिकित्सक संस्कार झालेले होते. वडिलांचे आणि आईचे देखील संस्कार सेना महाराजांवर झालेले आहेत. आणि म्हणूनच असं म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, अशा पद्धतीचं अत्यंत सात्विक असा हा मुलगा देवीदास यांच्या पोटी सेना या नावानं जन्माला आलेले आहेत. संत संगतीतून भजन कीर्तनातून त्यांचं ज्ञान अधिकच वाढत गेलेलं आहे. असं सांगतात की एकदा स्वामी रामानंद देवीदासजी म्हणजे सेनाजी यांच्या घरी आले. सेनाजींच्या आई वडिलांनी त्यांची सेवा केली. त्यावेळेस छोटा सेना इकडून तिकडे फिरत होता. फिरता फिरता स्वामीजींची व त्यांची ओळख झाली. 2 दिवसाच्या सहवासात अनेक विषयांच्या वरती चर्चा झाली. स्वामीजींनी छोट्या सेनाला अनेक प्रश्न विचारले आणि सेनांनी देखील त्या प्रश्नांची अत्यंत समर्पक अशा प्रकारची उत्तरं दिलेली आहेत. हे स्वामी रामानंद जे आहेत ते खरं तर देवीदास यांचे गुरु आणि तिकडे ज्ञानेश्वर माऊली यांचे वडील विठ्ठल पंत यांचे ते गुरु होते. आणि नेहमी रामानंदजी सांगत असायचे की देवीदासजींना की खरा देव जर तुम्हाला पाहायचा असेल, त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला जाऊन त्याचं दर्शन घ्या. आणि विठ्ठल पंत ही हे महाराष्ट्रातलेच आणि विठ्ठलाचेच भक्त. त्यामुळे देवीदासजींना असं वाटायचं की मी जरी वार्धक्यामुळे जाऊ नाही शकलो तरी माझा मुलगा सेना यानं महाराष्ट्रात जावं, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि त्याची भक्ती करावी, असं त्यांच्या इतिहासामध्ये आपण पाहतो. उलट त्यांनी स्वामी रामानंदांनी या ठिकाणी आणि अशा बालवयामध्येच या ठिकाणी सेनाजींना स्वामी रामानंद यांचा सहवास लाभलेला आहे. त्याच कालावधीमध्ये सेना महाराजांनी म्हणजे बालवयामध्ये स्वामी रामानंदजींना काही प्रश्न विचारलेले आहेत की अद्वैत्य म्हणजे काय, अहंकार म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय. आणि स्वामीजींनी याची समर्पक उत्तरं त्यांना दिलेली आहेत. आणि तेव्हापासून सेना हे अत्यंत हुशार आहेत ही गोष्ट स्वामीजींच्या देखील लक्षात आलेली आहे. हळूहळू वडील देवीदासजी हे वार्धक्याकडे झुकू लागलेले आहेत. आणि त्यामुळे वडिलांनी रामसिंह राजाची सेवा आता पुढे मुलाने करावी असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. कारण आता आपल्याला वार्धक्य आलेलं आहे, आपण तर सेवा करू शकत नाहीयेत. आता आपली पुढची पिढी म्हणजे सेना याने आपली राजघराण्यातली जी काही परंपरागत सेवा आहे ती सुरू ठेवावी. म्हणून देवीदासजी या वडिलांनी आपला मुलगा सेना यांना सांगितलं की बाळा, मी आता वार्धक्याकडे झुकतो आहे, मला काही आता राजघराण्यातली ही जी आपल्याकडे परंपरागत चालत आलेली सेवा होईल असं वाटत नाहीये, पुढे तू ती सेवा करावीस. आणि मग तेव्हापासून रामसिंह महाराजांची सेवा सेना महाराज करू लागलेले आहेत. वडिलांना राजानं मुक्त करताना काही सोन्याच्या मुद्रा देखील दिलेल्या आहेत. इतक्या दिवस तुम्ही माझी सेवा केली, आता वार्धक्यामुळे तुम्ही ही सेवा सोडता आहात, तर भेट वस्तू म्हणून किंवा त्यांच्या कार्याचा आतापर्यंतचा त्यांनी दिलेली सेवा आहे त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रामसिंह राजांनी देवीदासजी यांना काही सोन्याच्या मुद्रा दिलेल्या आहेत आणि एक जरीचं उपर्ण देखील दिलेलं आहे. परंतु देवीदासजींनी त्या मोहरा घेतलेल्या नाही आहेत, त्या उपरण्यामध्ये बांधलेल्या आहेत आणि त्या तशाच राजाला परत केलेल्या आहेत. हे सगळं चित्र सेना लहान असताना किंवा आता हळूहळू वयात येत असताना पाहत आहेत. आणि हे संस्कार, त्यागाचे संस्कार सेनाजींच्या वरती झालेले आहेत. रामसिंह हे पुढे चालून वार्धक्यामुळं हे जग सोडून गेलेले आहेत. त्यानंतर त्यांचा मुलगा, रामसिंह राजाचा मुलगा ज्याचं नाव आहे वीरसिंह, हे या ठिकाणी बांधवगडच्या गादीचे वारस म्हणून पुढे आलेले आहेत. देवीदासजींनी रामसिंह राजाची सेवा केली. पुढे रामसिंह वारल्यामुळं त्यांचा मुलगा जो मी आत्ताच आपल्याला सांगितलं वीरसिंह, हे राजे झालेले आहेत आणि त्यांची सेवा
या ठिकाणी सेना नाव्यांच्या परिवारातनं सुरू आहे. सेना 20 वर्षाचा झाल्यावर त्यांचा विवाह गावातीलच रघुराम यांची मुलगी सुंदरा यांच्याशी लावण्यात आलेला आहे. त्यांचं नाव सुंदरा होतं, तसंच त्या वागायला आणि दिसायला देखील सुंदर होत्या. पुढे सेनाजींचे वडील देवीदासजी देखील वार्धक्यामुळं आजारी पडलेले आहेत. अशा आजारपणामध्ये त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे सेनाला जवळ बोलावून सांगितलं की तू पंढरपूरला जा, विठ्ठलाचं दर्शन घे आणि तिथे जाऊन नामदेवांची देखील तू भेट घे. एक गोष्ट लक्षात ठेव की आपण जर देवाची सेवा केली तर देव देखील आपली सेवा करायला मागं पुढं पाहत नाहीये. ही गोष्ट लक्षात घेऊन तू पंढरपूरला जा, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घे आणि तिथं नामदेव संत आहेत त्यांची देखील भेट घे असं सांगून ते अनंतात विलीन झालेले आहेत. कोण? सेना महाराजांचे वडील देवीदासजी. नंतर सेनाजी वीरसिंहांच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत. मी यापूर्वीच सांगितलं की त्या राजवाड्याच्या बाजूलाच प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. सेना दररोज त्या मंदिरामध्ये जाऊन सेवा करायचे, दर्शन घेत असायचे. परंतु वीरसिंहांना मात्र हे काही आवडत नसायचं. ते या गोष्टीचा विरोध करायचे. अशाच कालावधीमध्ये पुढे चालून प्रेम कुंवरबाई ज्या सेनाजींची आई आहेत त्या देखील वारल्या आणि आता सेनाजी आई वडिलांच्या विना पोरके झालेले आहेत. त्यातच वीरसिंह राजा प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ देत नाहीये, विरोध करतोय. याचा देखील निश्चितपणे मनावर विपरीत परिणाम किंवा मनाला वेदनादायक अशा प्रकारच्या घटना सेनाजींच्या जीवनामध्ये घडायला लागलेल्या आहेत. सेना राजा वीरसिंहाची मालिश करत असत तेव्हा त्यांना महाराजांच्या अंगावर चट्टे दिसलेले आहेत. न्हावी म्हणून त्यांनी या ठिकाणी मसाज करायला सुरुवात केली. म्हणा मालिश करत असताना सेनाजींना दिसलं की आपला जो राजा वीरसिंह याच्या अंगावरती काही चट्टे आहेत, म्हणजे ज्याला आपण आता अलीकडच्या काळात कोळ फुटणं वगैरे म्हणतो, तर अशा प्रकारचा एक आजार आपल्या राजाला आहे हे सेनाजींच्या लक्षात आलेलं आहे. महाराष्ट्रातून काही संत मंडळी याच कालावधीमध्ये सेनाजींच्या घरी आलेली आहे. आपल्या घरी ही संत मंडळी आलेली आहेत. दसरा दिवाळी तोची आम्हा सण आणि सखे हरिजन भेटतील अशा पद्धतीने संतांनी सांगितलेलं आहे. संत आपल्या घरी येतात म्हटलं की हे पती पत्नी त्यांचं अत्यंत मनातनं या ठिकाणी आदरातिथ्य करत असायचे. अशाच पद्धतीनं काही संत महाराष्ट्रातले घरी आलेले आहेत. पती पत्नी त्यांचं आदरातिथ्य करतायत. तेवढ्यामध्ये राजा वीरसिंहाला दाढी करण्याची इच्छा होते. तिथल्या सेवकांना ते सांगतात की सेना आलाय का बघा, माझी दाढी करायची आहे. सेना काही तिथं उपलब्ध नाहीये. राजा चिडतो आणि म्हणतो की त्या सेनाला जाऊन घेऊन या. आणि मग हे सैनिक सेनाच्या घरी येतात तर पत्नी बाहेर दिसते. पत्नीला विचारतात की सेना कुठे आहे, तर ते म्हणतात की महाराष्ट्रातून काही संत मंडळी आलेली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये ती आहेत. आणि एवढं ऐकून तो निरोप देतो की त्याला सांगा की राजानं दरबारामध्ये बोलावलेला आहे. ते म्हणते ठीक आहे मी सांगते. आणि एवढं बोलून हे सेवक परत राजाकडे येतात आणि राजाला सांगतात की सेनाच्या घरी संत आलेले आहेत आणि त्यामुळं त्या सेवेत असल्यामुळं सेना आता काही येऊ शकत नाही. आता एकाचे 2 करून सांगितलेले असतील, सेना असाच झालाय, सेना माजलाय वगैरे वगैरे सांगितलं असेल, काय सांगता येतं. आणि त्यामुळं राजा चिडलाय. ही परिस्थिती ईश्वराच्या लक्षामध्ये येते. संतांनी, जनाबाईंनी वगैरे या प्रसंगाचं वर्णन रचनेच्या मधनं केलेलं आहे. तर राजाला राग येतो. आता राजा कुठला तरी चुकीचा निर्णय घेईल आणि आपल्या भक्ताला त्रास होईल म्हणून असं म्हणतात की त्या ठिकाणी साक्षात परब्रह्म पांडुरंग म्हणा, भगवान श्रीकृष्ण म्हणा, या रूपामध्ये राजाकडे ते येतात आणि राजाची दाढी करतात. दाढी करताना त्या वाटीमध्ये
पाणी आहे त्या पाण्यात बघितलं तर दाढी करणाऱ्याचं चतुर्भुज रूप त्या राजाला तिथं दिसतंय. आणि या पद्धतीनं अंगावर हात टाकला तर अंगावरचे सगळे चट्टे निघून गेलेले आहेत. कांती पहिल्यासारखी छान झालेली आहे. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर राजाच्या मनामध्ये निश्चितपणे कुतूहल निर्माण होतं की हे असं काय आहे. आणि अशाच अवस्थेमध्ये हे सगळा दाढीचा जे काही सेवा आहे ते करून देव तिथून निघून जातो. आणि संतांची सेवा संपल्याच्या नंतर सेना ना त्यांची पत्नी सांगते की अहो राजाचे काही दूत आले होते आणि राजाची दाढी करण्यासाठी आपल्याला दरबारात बोलवले असं सांगितलं. आणि तुम्ही संतांची सेवा करत असल्यामुळे मी काही तुम्हाला सांगितलं नाही. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की अरे बापरे, आता राजा रागावलेला असेल, आता आपल्याला गेलं पाहिजे. आणि म्हणून लगबगीनं या ठिकाणी सेना वीरसिंहाकडे राजाकडे येतात आणि राजाला बघतात तर त्यांची दाढी झालेली आहे. आणि मग वीरसिंह या ठिकाणी सेनाला म्हणतात की दाढी तर तूच करून गेलास ना. आणि सेना म्हणतो नाही राजेसाहेब, मी तर आलेलोच नाहीये. आणि मग अशा पद्धतीनं शेवटी लक्षात येतं, तो वीरसिंह म्हणतो की नाही, मी दाढी केल्याच्या नंतर काही त्या तुझ्या धोपटाण्यामध्ये सोन्याच्या मुद्रा टाकलेल्या होत्या बघते. आणि त्या धोपटानं काढून बघतात तर त्याच्या सोन्याच्या मुद्रा दिसतात. आणि सेनांच्या लक्षात येतं की अरे, माझी अडचण लक्षात घेऊन माझा पांडुरंग साक्षात इथं आलाय आणि त्यानं या राजाची दाढी केलेली आहे. ही गोष्ट सेनांच्या मनाला लागते की देवानं माझ्यासाठी एवढं कष्ट घ्यावं. आणि वडिलांचे शब्द आठवतात की बघ बाळा सेना, तू जर देवाची मनातनं भक्ती केलास, सेवा केलास, तर देव देखील तुझी आपली सेवा मागं पुढं करायला बघत नाही. आणि ही गोष्ट त्यांना पटते. आणि या ठिकाणी राजाच्याही लक्षात येतं की नक्की देवाचाच हात फिरला असावा, त्यामुळंच या अंगावरचे चट्टे गेलेले आहेत. आणि या पद्धतीनं सेना विचार करतात की आता या राज्यामध्ये नोकरी करण्यात काही अर्थ नाही आहे, कारण माझ्या देवाला माझ्यासाठी इथे येऊन सेवा करावी लागते आहे. यामुळं असं सांगतात की सेनांनी त्या ठिकाणची नोकरी सोडण्याचं काम केलेलं आहे. परंतु वीरसिंहांना मात्र सेना हा सामान्य व्यक्ती नाही आहे याची जाणीव झाली. आणि वीरसिंह हे आता सेना महाराजांना आदराच्या ठिकाणी पाहायला लागलेले आहेत. आणि या राजानं सेनाजींना गुरुचं स्थान दिलेलं आहे. वीरसिंह त्यांचं कीर्तन सुद्धा आता ऐकायला उपस्थित राहायला लागलेले आहेत, कारण सेनाजींची जी काही अधिकार आहे तो अधिकार त्यांच्या लक्षात आलेला आहे. मग इथलं हा काम सोडल्याच्या नंतर वडिलांनी सांगितल्याप्रमाणे सेनाजी तीर्थयात्रा करत करत पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. असं सांगतात की येत असताना ते त्र्यंबकेश्वरला आलेले आहेत. त्र्यंबकेश्वरला 1 वर्ष त्यांनी तिथंच राहिलेले आहेत. पंढरपूरला तिथून वर्षानंतर आले, चंद्रभागेमध्ये स्नान केलंय, पुंडलिकांचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. आणि शेवटी पांडुरंगाचं दर्शन घेऊन भेटी लागी जीवा लागलीसे असं म्हटल्याप्रमाणे कित्येक दिवसापासून ची जी इच्छा होती ती पांडुरंगाच्या दर्शनानं पूर्ण झालेली आहे. पांडुरंगाचं रूप या सेनाजींनी आपल्या मनात आणि डोळ्यामध्ये साठवण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांना त्या कालावधीमध्ये काही संतांचा सहवासही लाभलेला आहे, ज्यामध्ये संत सावतामाळी, संत बंका महार, संत नामदेव, संत नरहरी सोनार यासारखे संत त्यांना या ठिकाणी त्यांचा सहवास लाभलाय. तिथून पुढे काही दिवस पंढरपूरला राहून ते सर्वांचा निरोप घेतात आणि द्वारकेला आलेले आहेत. द्वारकेला येऊन त्यांनी कृष्ण भक्ती इथे आरंभिलेली आहे, कृष्णाची भक्ती करायला लागलेली आहेत. तिथून ते राजस्थानामध्ये गेलेले आहेत, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मारवाड, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये जाऊन अनेक संतांच्या भेटी त्यांनी घेतलेल्या आहेत आणि संतांच्या बरोबर त्यांची चर्चाही झालेली आहे.
यामधूनच त्यांनी मानवाचं कल्याण साधण्याचं काम केलेलं आहे, अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलेलं आहे, जनपरिवर्तन करण्यासाठी नाचू कीर्तनाचे रंगीन ज्ञानदीप लावू जगी या नामदेव महाराजांच्या उक्तीप्रमाणे लोकांना व्यसनापासनं, अंधश्रद्धेपासनं, अविवेकाच्या अंधारात सापडलेल्या लोकांना विवेकदीप दाखवण्यापासनं या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. महाराजांना असं म्हणतात, सेनाजींना अनेक भाषा येत होत्या, ज्यामध्ये पंजाबी आहे, मारवाडी आहे, हिंदी आहे, मराठी आहे, गुजराती, या सगळ्या भाषांचं त्यांना ज्ञान होतं. हे केवळ एका प्रांतापुरते, एका जातीपुरते, एका भाषेपुरते अडकून पडलेले संत नव्हते, तर त्यांनी अनेक प्रांतामध्ये अनेक भाषांच्या मधनं या ठिकाणी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. हे सगळं झाल्याच्या नंतर ते बांधवगड येथे आलेले आहेत. गोकुळाष्टमीचं त्यांना कीर्तन करायला सांगितलं गेलेलं आहे. त्यांनी गोकुळाष्टमीचं बांधवगड या ठिकाणी येऊन कीर्तन केलेलं आहे. राजे वीरसिंह हे कीर्तन देखील ऐकायला आले होते असं सांगितलं जातं. आणि या कीर्तनामध्ये त्यांनी कृष्णाच्या विविध प्रकारच्या लीला, गोकुळाष्टमीचं कीर्तन असल्यामुळं त्यात त्यांनी मांडलेले आहेत. आपल्या कीर्तनातून त्यांनी तत्कालीन समाज व्यवस्था, वर्ण व्यवस्था, यात असलेली ज्या काही उणीव आहे त्याच्यावरती कोरडे ओढण्याचं काम देखील केलेलं आहे. मानव कल्याणासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी समाज व्यवस्थामध्ये आल्या पाहिजेत, या प्रकारचा विचार ते आपल्या कीर्तनातनं व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. असं म्हणतात की पुढे या ठिकाणी त्यांची तब्येत बिघडली आणि श्रावण मध्य द्वादशीला आपला देह त्यांनी ब्रह्मलीन केला असंही सांगितलं जातं. आणि दुसरं असंही सांगितलं जातं की परत जेव्हा ते बांधवगड येथे आले तेव्हा राजा वीरसिंहानं त्यांचं स्वागत केलं. गावी आल्यावर फारसे ते कुणात रमलेले नाही आहेत. एकादशीला दिवसभर घरातच चिंतनात मग्न राहिले. द्वादशीला कुणाशीही न बोलता धोपटी या ठिकाणी खुंटीला अडकवून तिथेच श्री विठ्ठलाचं नामस्मरण करत करतच त्यांना समाधी लागली व कुडीतील आत्मतत्व अनंतात विलीन झालं असंही त्यांच्या प्रयाणाच्या संबंधाने विचार मांडला जातो. या दोन प्रकारचे विचार त्यांच्या प्रयाणाच्या बद्दल मांडले गेलेले आहेत. आजच्या समाजाला पथप्रदर्शन करण्याचं काम सेनाजींच्या चरित्रातनं व अभंगातनं आपल्याला नक्कीच मिळाल्याशिवाय राहत नाही आहे. संत सेना महाराजांनी शेकडो अभंग रचले. त्यांनी सैनपंथ नावाची चळवळ भारतामध्ये सुरू केली आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये याच चळवळीतनं वारकरी संप्रदायाची सुरू झालेला किंवा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक मराठी अभंग त्यांनी रचलेले आहेत. समतेची शिकवण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पंजाबमध्ये असताना त्यांनी अनेक पंजाबी भाषामध्ये दोहे रचलेले आहेत. त्यांचा एक अभंग गुरु ग्रंथ साहिब मध्ये घेतलेला आहे. त्या अभंगाबद्दलचा विचार आपण पुढे पाहणारच आहोत. त्यांच्या काही हिंदी रचना देखील आपल्याला पाहायला मिळतात. हिंदीमधल्या काही रचना त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. पंढरपूरला सावताजवांचं मंदिर आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आणि नेहमी या मंदिरामध्ये उत्सव साजरे केले जातात. महाराष्ट्र शासनानं अभ्यासक्रमामध्ये देखील वेळोवेळी संत सेनाजींचे अभंग ठेवलेले आहेत. त्यांचे एकूण 257 पेक्षा अधिक अभंग सापडतात. सर्व संतांनी त्यांचा गौरव केलेला आहे. राजा दरबारात राहून ज्यांनी भक्तीची वेळ कधीही चुकू दिलेली नाही आहे, भक्तीची वेळ त्यांनी कधी चुकू दिलेली नाही आहे. त्यांच्याविषयी संशोधकांच्या मध्ये वेगवेगळी मत आहेत, परंतु हिंदी आणि मराठी संतांच्या मध्ये मात्र त्यांच्याबद्दलचं एकमत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जातीनं ते नाभिक समाजामध्ये जन्माला आलेले आहे. त्यालाच आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये वारीक असं देखील म्हटलं जातं. कारण संत सेना महाराजांच्या रचनेमध्ये आम्ही वारीक वारीक हा शब्द आलेला आहे. वारगी करणारे ते वारीक आणि त्यामुळं पुढे नाभिकच्या पुढे वारीक हा शब्द आपल्या महाराष्ट्रामध्ये रूढ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आजही असं सांगितलं जातं की त्यांच्या घराण्याकडनं तिथला राजा घराणा हा गुरुमंत्र घेतो. इतकं महत्व आजही त्यांच्या परिवाराला
असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी न्हाव्याचा व्यवसाय केला म्हणून त्यांनी व्यवसायाचा उल्लेख सेना न्हावी अशा पद्धतीनं अभिमानानं केलेला आहे. आपण पाहतो त्या काळामध्ये जे संत झाले त्यांनी आपल्या व्यवसायाचा उल्लेख केलेला आहे. नरहरी सोनार, सेना न्हावी, सावता माळी, गोरा कुंभार, रोहिदास सांबार हे सगळे संत आपल्या व्यवसायाचा उल्लेख करत असताना लाजलेले नाही आहेत. व्यवसायाबद्दलची आयडेंटिटी त्यांनी त्यांच्या नावाच्या समोरच घेतलेली दिसून येते. हेही त्यांच्या चरित्रातून आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. मी यापूर्वी सांगितलं की 257 पेक्षा अधिकचे अभंग त्यांनी रचलेले आहेत. असं म्हणतात की त्यामध्ये रूपाचे अभंग 7 आहेत, विठ्ठलाचं वर्णन करणारे अभंग 21 आहेत, नामाचं महत्व वर्णन करणारे अभंग 33 आहेत, अनन्य भक्तीचं महत्व सांगणारा 1 अभंग आहे, कीर्तनाविषयीचे 3 अभंग आहेत, मोक्षाची तुच्छता सांगणारे 1 अभंग आहे, दर्शनपर 6 अभंग आहेत, विनंती करणारे 20 अभंग आहेत, त्याचबरोबर 12 अभंग अन्य आहेत, आनंद अवस्था व्यक्त करणारे 5 अभंग आहेत, संताविषयीचे 38 अभंग आहेत, तीर्थावळीचे तीर्थांच्या विषयी जे असलेले ते 9 अभंग आहेत, चरित्रावरचे 3 अभंग आहेत, निर्वाणपर 2 अभंग आहेत, उपदेशपर 34 अभंग आहेत, व्यवहाराविषयी 40 अभंग आहेत, व्यवसायाविषयीचे 4 अभंग आहेत आणि गवळणी 13 आहेत, काल्याचा 1 अभंग आहे, वासुदेव देखील या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे ते देखील 1 आहे, आरत्या 2 आहेत, अंगाई 1 आहे, असे एकूण 257 अभंग त्यांनी रचले असं सांगितलं जातं. नव्हे, ते उपलब्ध देखील आहेत. मी यापूर्वी आपल्याला म्हणालो की शिखाच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये पन्ना क्रमांक 695 वरती त्यांचा एक अभंग घेतला गेलेला आहे. धूप दीप घृत साजी आरती वारणे जाऊ कमलापती अशा पद्धतीचा हा मोठा अभंग गुरुग्रंथ साहिब मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सेनाजींच्या अभंगांच्या बद्दलचा विचार आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे करूया. इथे काही अभंगांचा पुसटसा उल्लेख आपल्याला करायचा आहे. त्यांचा प्रसिद्ध अभंग आपल्या सगळ्यांना माहीत असलेला आपल्या व्यवसायाबद्दलचं वर्णन करणारा वरवर व्यवसायाबद्दल परंतु व्यवसायाबरोबरच अध्यात्म सांगणारा अभंग आपल्या सगळ्यांना माहित आहे की आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक विवेक दर्पण आयना दाऊ वैराग्य चिमटा हलवू उदक शांती डोई घोळू अहंकाराची शेंडी पिळू भावार्थाच्या बगला झाडू काम क्रोध नके काढू असा फार सुंदर त्यांचा अभंग आहे. चौवर्णा देऊनी हात सेना बैसला निवांत. आम्ही वारीक आहोत तर आम्ही हजामत करतो म्हणतात, बारीक हजामत करतो. आम्ही आरसा, कारण आपल्याला माहिती आहे की त्या कालावधीमध्ये आरसा दाखवला जायचा, तर आम्ही कोणता आरसा दाखवतो? विवेकाचा आरसा दाखवतो म्हणतात. वैराग्याचा चिमटा आमच्या जवळ आहे, कारण हे सगळे व्यवसायाशी संबंधित जे हत्यार आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख, परंतु याच्यातनं अध्यात्म. चिमटा कोणता आहे? तर चिमटा वैराग्याचा आहे. आयना कोणता आहे? विवेकाचा आहे. या ठिकाणी पाणी जे लावलं जातं आपल्याला माहिती आहे डोक्याला, केसांना किंवा दाढीला, तर ते पाणी कोणतं आहे? शांतीचं पाणी आहे. आम्ही लावतो म्हणतो डोक्याला. अहंकाराची आम्ही शेंडी पिळतो आणि बगला झाडतो की नाही आपण, बगलातले केस काढणं म्हणतो आपण, तर या कशाच्या बगला आहेत? भावार्थाच्या बगला आम्ही काढू. हे नख काढण्याचं काम न्हावी करत असायचे, तर हे अहंकाराचे नख आम्ही काढू. आणि पुढे म्हणतात चौवर्णा देऊनी हात सेना बैसला निवांत. खरं तर आम्ही चौवर्णांच्या पेक्षाही श्रेष्ठ आहोत असंही त्यांना या ठिकाणी म्हणायचंय. किंवा दुसरा अर्थ, चौवर्णाची सेवा आम्ही करतो, आम्हाला कुणीही व्रज्य नाही आहे, असाही एक अर्थ आपल्याला या अभंगातनं घेता येतो. आपल्याच व्यवसायाबद्दल पुढे दुसरी रचनेमध्ये ते म्हणतात, ये मनविसी नावी याचे वंशी तेने पाळावे स्वधर्मासी येरे अवघे पटकीचे नव्हे नावी याचे वंशीचे. आपण जर न्हाव्याच्या वंशात आलो असू तर आपण काय केलं पाहिजे? स्वधर्म सांगतात ते. शस्त्रे नेम नेमी याला शास्त्रे नेम नेमी याला सांडोनी अनाचार केला जन्मलो ज्या वंशात धंदा 2 प्रहर नेमस्त. न्हाव्याच्या वंशामध्ये जन्माला आलो तर आपण प्रत्येकानं 2 प्रहर म्हणजे दुपारच्या 12 पर्यंत या ठिकाणी सकाळी सकाळी आपण काय करावं? तर न्हाव्याचा धंदा करायचा, व्यवसाय करायचा आणि त्यानंतर मात्र आपण देवाच्या स्मरणामध्ये किंवा
सामाजिक जे काही असेल त्या कामामध्ये आपण आपला वेळ घातला पाहिजे. धंदा 2 प्रहर नेमस्त, सत्व पाळावे स्वधर्मासी, सेना म्हणे आज्ञाची. शास्त्राची आज्ञा अशा पद्धतीची आहे की 2च प्रहर आपण हा व्यवसाय करावा आणि बाकी वेळेस मात्र ईश्वराची आराधना, समाजाची सेवा जे काही असेल ते आपण अन्य केलं पाहिजे असं त्यांना म्हणायचंय. पंढरपूरचं वर्णन करताना ते म्हणतात, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे. पंढरपूरचं वर्णन या रचनेमधनं ते करत असताना दिसतात. ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार, ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक, ऐसा वेणोनादी काला दावा, ऐसा विटेवरी उभा कटेवरी, कर ऐसे पाहता निर्धारी नाही कोठे, सेना म्हणे खुन सांगितली संती, या परती विश्रांती न मिळे जीवा. तर पंढरपूरचं वर्णन या रचनेतनं त्यांनी विस्तारानं केलेलं आहे. पुढे पुंडलिकांचं वर्णन करताना एक रचना त्यांची आलेली आहे. धन्य महाराज पुंडलिक मुनी, धन्य महाराज पुंडलिक मुनी, वैकुंठीचा सखा आणिला भूतळा लागोनी. खरं तर पुंडलिकांना ते धन्यवाद देतात की कारण वैकुंठीमध्ये राहणारा देव या भूतळावरती त्यांना आई वडिलांची सेवा करून आणला आणि म्हणून आम्ही पुंडलिकाला धन्यता देतो असं ते म्हणतात. केला उपकार जग तारिले सकळ, निरसली भ्रांती माऊली स्नेहाळ. अशा पद्धतीनं पुंडलिकांचं वर्णन करणारी रचना आलेली आहे. संतांचं वर्णन करणारी बऱ्याच रचना आली. त्यातली एक रचना आपल्या समोर ठेवतो. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत, उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार काय वाणू मी पामर, जड जीवा उद्धार केला मार्ग सुपंत दाविला, सेना म्हणे उतराई होता न दिसे काही. संतांनी कशा पद्धतीने उपकार केला याबद्दल या रचनेतनं त्यांनी विस्तारानं सांगितलेलं आहे. काय केलं म्हणजे आपलं हित होईल, हितोपदेश करणारा एक रचना बघा. हित व्हावे मनासी दौडा दंभ मानसी. आपल्या मनातनं दंभाला काढून टाका म्हणतात. अलभ्य लाभ येईल हाता, शरण जावे पंढरी नाता. आपल्या मनातनं जर आपण काय केला, दंभ काढून टाकला ना, तर अलभ्य लाभ, न मिळणारा लाभ आपल्याला होईल जर आपण पंढरपूरच्या त्या देवाला शरण गेलो तर. चित्त शुद्ध करा न देई दुजियासी तारा. दुसरं काय करायचं आपण तर चित्त शुद्ध करायचंय, बाकी गोष्टीला आपल्या चित्तामध्ये स्थान द्यायचं नाहीये. हेची शस्त्र निर्वाणीचे सेना म्हणे धरासाचे. यालाच आपल्या मनामध्ये धरून जर काम केलं तर निश्चितपणे आपल्याला देखील देव प्राप्त होऊ शकतो. व्यसनाचा त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. अत्यंत महत्वाचा ही रचना आहे. बैसोनी कीर्तनात गोष्टी सांगतो निश्चित, दुष्ट अधमतो खरा, इथून या दूर करा, नाम न मारवू ओढोनी सोडी धीर, तंबाखू ओढोनी सोडी धीर असं आहे ते. तंबाखू ओढोनी सोडी धीर, दुष्ट बुद्धी दुराचार, पान खाय कीर्तनात, रुधिर विटाळशीचे पित, त्याची संगती जयास, सेना म्हणे नरकवास. कीर्तनामध्ये बसतोय, तंबाखू खातो आहे, त्याचबरोबर पान खातो आहे, असं व्यसन करणाऱ्या माणसाला नरकाशिवाय दुसरी कुठलीच जागा मिळत नाहीये. आणि म्हणून तुम्ही व्यसन करू नका. व्यसनात जेवढा तुम्ही वेळ वाया घालता तेवढा देवाच्या नामस्मरणामध्ये घाला, तेवढं प्रेम तुम्ही देवाच्या नावावरती करा, असा अत्यंत महत्वाचा संदेश त्यांनी या रचनेतनं दिलेला आहे. करीतो विनवणी हात जोडून या दोन्ही, हेची द्या. आणि समाधीचा प्रसंग त्यांनी स्वतः त्यांच्या रचनेतनं मांडलेला आहे, या रचनेमध्ये आहे. ते म्हणतात, करीतो विनवणी हात जोडून या दोन्ही, हेची द्यावे मजदान, करा हरीचे चिंतन, जातो सांगोनी या मात, पांडुरंग बोलावीत. आता मला पांडुरंग बोलवतोय, जाताना आपल्याला एवढीच विनंती करतोय हात जोडून की फक्त एकच तुम्ही मला जाताना द्या, ते म्हणजे कोणतं दान द्या तर तुम्ही हरीचं चिंतन करा, एवढा शब्द मला द्या. आता मी जातोय माझ्या गावाला, माझ्या परमधामाला, असं त्यांना जातो सांगून या मात, पांडुरंग बोलावीत. आता माझा पांडुरंग मला बोलावतोय आणि मला तिकडे गेलं पाहिजे. सोडा द्वादशी पारणे, द्वादशीचे पारणे सोडा, सुखानं कीर्तन करा. आता दिवस मध्यानी आलेला आहे आणि आता मला वैकुंठाला जायचंय. म्हणत म्हणत द्वादशीला, श्रावणवद्य द्वादशीला मध्यान्हकाळी त्यांनी या ठिकाणी वैकुंठाला गमन केलं, असं ते स्वतः सांगतायत. असा त्यांचा समाधीचा
वर्णन करणारा अभंगही या ठिकाणी आलेला आहे. त्यांच्या अभंगांचा विचार जर केला तर खूप काही विस्तार या व्हिडिओचाही होईल. आपली श्रवण क्षमता आणि व्हिडिओची विस्तार लक्षात घेऊन त्यांच्या रचनांचा अभंगांचा विचार आपण पुढच्या अन्य व्हिडिओमध्ये पाहूया. एवढंच आज आपण सेनाजींच्या जीवनचरित्राच्या संबंधाने विचार करूया. सेना हे आणि नामदेव महाराज हे असे संत आहेत की ज्यांनी वारकरी संप्रदायाची पताका भारतभर फडकविण्याचं काम केलं. नाचू कीर्तनाचे रंगी याप्रमाणे ज्ञानदीप लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. खरं तर न्हावी समाजामध्ये जन्माला येऊन देखील त्या अर्थानं जर बघितलं तर न्हावी समाज ही काही उच्च जात नाही आहे, परंतु कर्मानं सेना मात्र सगळ्या देशात आदरणीय ठरले. म्हणून जातीपेक्षा कर्म महत्वाचं आहे, भक्ती महत्वाची आहे. ही आपल्याला सेनाजींच्या चरित्रातनं घेण्यासारखी प्रेरणा आहे. सेनाजींनी व्यसनाचा कडाडून विरोध केलेला आहे. संत संगतीचं महत्व विशद केलेलं आहे. आपल्या आराध्य दैवताचं पंढरपूरचं महत्व त्यांनी विशद केलेलं आहे. काही गवळणीच्या माध्यमातून देखील अत्यंत समर्पक अशा प्रकारचा बोध आपल्या रचनांच्या मधनं आणि आपल्या चरित्राच्या आचरणातनं आपल्या समोर ठेवलेला आहे. आपण सेनाजींच्या जीवनचरित्रातला बोध आणि त्यांच्या अभंग रचनातला बोध आपल्या आयुष्यामध्ये उतरवावा. हे उतरविणं म्हणजेच खऱ्या अर्थानं सेना महाराजांना या ठिकाणी स्मरण केल्यासारखं आहे. ते माझ्यासह आपण सगळे कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी या व्हिडिओला मी पूर्ण विराम देतो. सेना महाराज की जय. सेना महाराज की जय.